प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. तू ही मेरा भाग एक. कॉलेजची बास्केटबॉल प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. सगळीकडे फक्त राघव राघव जल्लोष सुरू आहे. बॉल विरुद्ध टीमच्या खेळाडूच्या हातात आहे. ते एकमेकांना बॉल पास करत असल्याचे भासत होते, पण बॉल काही हातातून सुटत नव्हता. अचानक राघवने त्याचा गेम खेळत समोरच्या खेळाडूच्या हातून बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि मग काय, पहिल्याला धक्का, दुसऱ्याला हुलकावणे, तिसऱ्याच्या 2 पायांमधून बॉल पास करत परत आपल्या ताब्यात घेऊन चौथा आणि पाचव्याला रडकुंडीला आणून फायनली ही जम्प ओव्हर द 6th प्लेअर अँड इट्स बास्केट. सगळीकडे परत एकच जल्लोष सुरू झाला. राघव राघव. मुली तर अक्षरशः त्याच्यासाठी वेड्या होत्या. त्याची एक नजर भेट आणि स्माईल पाहण्यासाठी सतत त्याच्या अवतीभोवती असायच्या. सगळे खेळाडू गेम चांगला झाल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत होते. गर्दीचा जल्लोष बघून राघवने गर्दीकडे बघून एक फ्लाइंग किस केलं. तसं गर्दीतल्या मुली तर अगदी वेडावल्या. राघव देशमुख, कॉलेज टॉपर आणि बास्केटबॉल चॅम्पियन. उंच धिप्पाड, गोरापान, सरळ नाक, कर्ली ब्राऊन हेअर, एकदम स्टायलिश लुक. एक श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा. ॲटिट्यूड अगदी ठासून भरलेला असून पण सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा आमचा राघव. दिसण्याचा गर्व नाही की श्रीमंतीची माज नाही, असा हा कॉलेजचा सर्वांचा लाडका राघव. प्रॅक्टिस संपवून राघव आणि त्याचे मित्र कॅम्पसच्या बाहेर पडत होते. तसंच त्यांच्यातल्या एकाने सगळ्यांना एक क्लासरूममध्ये थांबवले. वाकून पाहिले तर तिथे डान्स प्रॅक्टिस सुरू होती. अभय, हे लुक. नयना एक्सायटेड होऊन. राघव, कम ऑन अभय, प्लीज आता इथे नको. अभय, काय यार साल्या, तू नेहमीच आहे. अरे नयना आहे ती. सगळे मुलं हिच्या मागे मागे आणि तुलाच ठाऊक. राघव, ओके ओके, आता तू परत सुरू होऊ नकोस. मी थांबतो इथे, तुम्ही जा आत आणि बघा प्रॅक्टिस. अभय आणि त्याचे बाकी मित्र पुढे गर्दीत मिसळून नयनाची प्रॅक्टिस बघत बसतात. नयना कारखानीस, उंच, देखणी, बोल्ड आणि ब्युटिफुल. कारखानीस जे एक बिझनेसमॅन आहेत, त्यांची एकुलती एक मुलगी. अतिशय रागीट पण मनाने हळवी. हिलाही ॲटिट्यूड ठासून भरलेला, पण सगळ्याच्या मदतीला नेहमी हजर. कथकमध्ये वेल ट्रेन, कॉलेजच्या मुलांच्या दिलाची धडकन. नयना आणि तिच्या पार्टनरने चांगलाच ठेका धरला होता, पण अचानक एका ठिकाणी येऊन तिच्या पार्टनरची पकड सैल झाली आणि नयना खाली पडली. तसं गर्दीतून एकाच खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला. आतापर्यंत बाहेर बसलेला राघव आत येऊन कधी प्रॅक्टिस बघायला लागला हे त्याच्या मित्रांना पण कळलं नाही आणि तो नयनाच्या पडण्यावर हसत होता. गंमत समजून तिथे उभे असलेले काही नवीन स्टुडंट तेही राघवला सामील झाले, पण अभय आणि जे लोक नयनाला चांगले ओळखत होते त्यांनी शांतच राहणं पसंत केलं, कारण नयना अजून शांतच होती. अशा परिस्थितीत नयनाचं शांत राहणं म्हणजे वादळापूर्वीची शांतता. नयनाने एक नजर राघवकडे पाहिलं. तो अजूनही पोट धरून हसत होता. तिच्या पार्टनरने तिला उठवण्यासाठी मदतीचा हात दिला, पण ती स्वतःहून उठली आणि उठल्याबरोबर आपल्या पार्टनरच्या एक कानशिलात लगावली. तसं सगळीकडे भयान शांतता पसरली. नयना आपल्या पार्टनरला, 1 महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे, लक्ष कुठं असतं तुझं? वीरेन, जो नयनाचा पार्टनर आहे, तिला सॉरी बोलून परत प्रॅक्टिसला सुरुवात करतो, पण नयनाला आता अजूनही भडकलेलीच होती. नयना, कितीदा सांगितलं आहे प्रॅक्टिस सुरू असताना क्लासरूमचं दार बंद करत जा म्हणून, आणि ती गर्दी एक कटाक्ष राखते. तिचा राग बघता सगळेच हळूहळू तिथून सटकतात. राघव त्याच्या मित्रांना, तुमचं झालं असेल तर आपण निघायचं का? फालतूमध्ये टाईम वेस्ट केला ना, नाचता येईना अंगणवाकडे. नयना, हे यू, माइंड युअर टंग. तसा राघव तिला प्रत्युत्तर देणार इतक्यात राघवचे मित्र आता यांचे इथे भांडण जुंपणार हे ओळखून त्याला घेऊन बाहेर जातात. राघव आणि नयना दोघेही कॉलेजचे टॉपर आणि सर्वांचे रोल मॉडेल. 1-2 मार्काच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नयना पुढे. या दोघांचे एक दिवसही पटत नाही हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे. राघव आणि त्याचे मित्र आपापल्या घरी निघून गेले. राघव घरी आल्यावर, हाय आई, खूप भूक लागली आहे. सोफ्यावर अंग टाकताच तो म्हणाला, आई, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. राघव, नको, तू असंच आण, खूप भूक लागली आहे. आई, कधी सुधारणार तू? हलकेच हसून. आणि आई जेवणाचं ताट घेऊन आली. राघवने ताट पुढ्यात घेतलं तसं आई त्याला आडवत म्हणाली, थांब, मीच भरवते तुला. राघव आईच्या हातचा पहिला घास खाऊन, आय लव्ह यू आई. आईला गळ्यात मिठी मारतो. आई, नाटकी माहीत आहे मला सगळं. आणि दोघेही हसायला लागतात. राघव, आई, पुढच्या आठवड्यात आम्ही कॉलेजच्या स्टेट लेवलच्या स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार आहोत. आई, मी बॅग पॅक करून ठेवीन. ऑल द बेस्ट. इथे नयनासुद्धा आपल्या घरी येते. घरी कुणीच नसतं, नॅनी सोडून. नॅनी म्हणजे आपल्या नयनाला लहानपणापासून सांभाळणारी केअरटेकर. पण नयनासाठी खूप काही होती ती. खूप जीव लावायची ती नयनाला. नयनाचे वडील बिझनेसमॅन, बिझनेससाठी सतत बाहेर असायचे. तिची आई समाज कार्यकर्ता आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची. त्यामुळे नयनाला या दोघांचा सहवास फार कमीच लाभला. त्यामुळे तिला नॅनीच फार जवळची वाटायची. आपली सगळी सुखदुःख नयना नॅनीसोबत शेअर करायची.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नैना आपली गाडी घेऊन कॉलेजला जाते. कॉलेजच्या गेटवर ऑलरेडी एक गाडी उभी असते. गाडी हटत नाही म्हणून नैना हॉर्न वाजवते, पण काही केलं गाडीवाला गाडी बाजूला घेत नाही म्हटल्यावर ती अजून चिडते आणि अजून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागते. तसं तिथे राघव आणि राघवचे मित्र येतात. गाडी राघवची असते हे नैनाला माहीत असतं, म्हणून ती अजून जोरात हॉर्न वाजवतच असते. अभय नैनाला समजावत, अगं गाडी पंक्चर झाली आहे, पंक्चरवाला आलाय, आता होईल गाडी बाजूला, 2 मिनिटे शांत राहा. नैना, अशा भंगार गाड्या वापरता कशाला, युजलेस, सकाळ सकाळ टाइमपास लावलाय नुसता, चिडून आणि परत हॉर्न वाजवत बसते. एव्हाना तो गोंधळ ऐकून अर्ध कॉलेज तिथे जमा होतं आणि प्रिन्सिपल सर पण तिथे आले. प्रिन्सिपल सर गोंधळ बघून, व्हॉट्स गोइंग ऑन हेअर? नैना प्लीज स्टॉप इट. तशी नैना आधीच गप्प होते. काय लावलंय सकाळ सकाळी तुम्ही दोघांनी? राघव, सर गाडी इथेच पंक्चर झाली, हे बघा इथे कोणीतरी मुद्दाम हे खिळे टाकले आहेत. नैना, फटीचर गाडी, गाडीच्या बाहेरून नाक मुरडत प्रिन्सिपल सर एक कटाक्ष टाकत, नैना प्लीज, आणि तुम्ही सगळे इथे काय करताय? जा आपापल्या कामाला लागा, तोपर्यंत पंक्चरवाला पंक्चर रिपेअर करतो. नैना आपल्या गाडीत जाऊन बसणार तोच तिचं लक्ष तिच्या गाडीच्या टायरवर जातं. ते पण आता पंक्चर झालं होतं. राघव आणि त्याचे मित्र हसायला लागतात. तसं प्रिन्सिपल सर परत सगळ्यांना दम देऊन निघायला सांगतात. नैना आपल्या गाडीला लाथ मारून राग व्यक्त करते. प्रिन्सिपल सर, नैना आणि राघव तुम्ही नंतर मला ऑफिस रूममध्ये भेटा. पंक्चरवाल्याला, ए बाबा वातावरण खूप तापलंय, तू लवकर रिपेअर कर आणि निघ. राघव डोक्यावर हात मारून गाडी पार्क करायला जातो. थोड्या वेळाने नैना आणि राघव ऑफिस रूममध्ये येतात. प्रिन्सिपल सर एक स्माईल देत, बसा, दोघेही समोरच्या खुर्चीत बसा. राघव मगाच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत असतो, पण सर त्याला मध्येच थांबवतात. प्रिन्सिपल सर, हे बघ, पुढच्या आठवड्यात स्टेट लेवलच्या स्पर्धा सुरू होत आहे. कॉलेजला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत, सो दोघेही एकत्र येऊन काम करा. नैना, हो सर, मी निघू आता? सर पण हसतात आणि जा म्हणतात. राघव, तू तुझी जबाबदारी चांगली सांभाळशील, लक्ष असू देत. राघव, ऑफकोर्स सर, विल डू अवर बेस्ट. सगळे स्पर्धेसाठी दिल्लीला पोहोचले. तोपर्यंत पहाट झाली होती. हवेत छान गारवा पडला होता. सोबत त्यांचे 4 शिक्षक पण होते. सर्वांना त्यांच्या रूमवर जाऊन आराम करण्यास सांगितले आणि 9 वाजता नाश्त्याला भेटू असे सांगून सगळे शिक्षक पण आपापल्या रूममध्ये निघून गेले. दोघांना मिळून एक रूम देण्यात आली होती. राघव आणि अभय एकत्र होते. इथे नैनासोबत दीप्ती असते. सगळे नाश्त्याच्या वेळेस कॅन्टीनमध्ये भेटतात. तिथे काही इतर कॉलेजची पण मुलं असतात. अशातच काही नवीन ओळख व काही नवीन फ्रेंड्स भेटतात. 11 वाजता सगळे सरावासाठी कॅम्पसमध्ये जाण्यासाठी बसमध्ये बसतात. कॅम्पसमध्ये सगळेच आपापल्या सरावाला लागतात. नैनाने 2 स्पर्धेत भाग घेतला होता. एक सोलो डान्स कथ्थक आणि दुसरा कपल डान्स सेमी क्लासिकल प्लस फ्रीस्टाईल. वीरेन अजून आला नव्हता म्हणून ती आधी कथ्थकची प्रॅक्टिस करत होती. थोड्या वेळाने वीरेनही तिथे आला. नैनाने थोडं रेस्ट घेऊन वीरेनसोबत सरावाला सुरुवात केली. सगळ्यांची प्रॅक्टिस संपून आता संध्याकाळ झाली होती. सगळे परत बसमध्ये बसून हॉटेलला पोहोचले. बसची स्टेअर उंच असल्यामुळे चढण्या उतरण्यासाठी लाकडी खोकामध्ये ठेवण्यात आला होता. सगळी मुलं पटापट उड्या टाकून खाली उतरले. 2-3 मुली उतरल्यावर दीप्ती उतरली आणि मागोमाग नैना उतरतच होती की वीरेनने हळूच तो खोका पायाने गाडीच्या खाली सरकावला. राघवने ते पाहिले, पण नैनाचं लक्ष नसल्यामुळे तिचा तोल जाऊन पाय मुरगाळला आणि ती आई ग ओरडतच खाली बसली. मैत्रिणींनी तिला हात धरून उठवले आणि आत हॉटेलच्या हॉलमध्ये नेलं. मॅनेजरने डॉक्टर उपलब्ध करून दिले. नैनाच्या पायाला बँडेज बांधले आणि हालचाल न करण्याची ताकीद दिली. सगळ्यांचे चेहरे पडले. उद्या एवढी मोठी स्पर्धा आणि आज हे असं घडलं. नैना तर रडायचीच बाकी होती. शिक्षकांनी तिला आधार देत समजावून सांगितलं, पण राघवने जाऊन वीरेनला जाब विचारला. तसं सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. राघवने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. त्या दिवशी नैनाने कानाखाली मारली म्हणून वीरेनने असं केलं हे तो कबूल झाला. शिक्षकांनी वीरेनला शिक्षा, आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा बघू, आता उद्याच्या स्पर्धेचं काय ते आधी बघू. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. नैनाला धड चालताही येत नव्हते. दीप्ती आणि अजून एका मैत्रिणीने खांद्याचा आधार देऊन तिला खोलीत आणले. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.